झालेल्या अधिवेशनात मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील डान्स बारवर जोरदार चर्चा झाली होती। त्यावेळी आपण कुणालाही डान्स बारचे लायसन्स देत नाही, आपल्याकडे केवळ ऑर्केस्ट्राचे लायसन्स आहेत आणि नियमबाह्य ऑर्केस्ट्रा चालवणाऱ्यांवरही कारवाई करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती। मात्र अधिवेशन संपताच पुन्हा डान्स बारची छमछम सुरू झाली आहे। नवी मुंबईतील एक व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान हा व्हिडिओ ऑर्केस्ट्राचा नाही तर डान्स बार मधील असल्याचा दावा केला जातोय, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। हा व्हिडिओ नवी मुंबईमधील नेरुळ शिरवणे साई पूजा बार मधील आहे। या ठिकाणी सर्रास डान्स बार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। अशाच डान्स बार वरून अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी मुद्दा उपस्थित केला होता। पुणे, मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड अशा अनेक मुख्य शहरांमध्ये राजरोसपणे डान्स बार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला होता। मोठा दुसरा विषय डान्स बार। हे डान्स बार तर मुंबई त्या आबांनी डान्स बार बंद करून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्वतःचं स्थान निर्माण केलं। पण आज मुंबईत काय, पनवेलमध्ये काय, पुण्यात काय, पिंपरी चिंचवडमध्ये काय, डान्स बार सर्रास चालू आहेत। आबांनी एका लक्षवेधीवरती डान्स बार बंद केले होते आणि या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली होती। आज सर्रास डान्स बार मध्ये पैसे उडवले जात आहेत, अक्षरशः थैथयाट चालू आहे, धुमाकूळ चालू आहे। मुंबईत देखील मध्यंतरी सगळं बंद होतं, पुन्हा एकदा सगळं सुरू झालेलं आहे। प्रचंड डान्स बारच्या या बाबतीत आणि सर्रास सांगतायत आम्ही पैसे देऊन चालवतोय, तुम्हाला जे काही करायचं ते करा। मला 2-3 लोकांचे त्या दिवशी फोन आले की आम्हाला पोलिसांनी सांगितलंय अधिवेशन चालू असेपर्यंत डान्स बार ठेवायचे नाहीत चालू। मी म्हटलं अधिवेशन चालू म्हणजे काय, आम्ही काही जातो की काय तिकडे? तेवढे नाही, तुमच्यासारखे लोक तिकडे प्रश्न विचारतात म्हणून आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं अधिवेशन चालू असेपर्यंत डान्स बार बंद ठेवा। बिचारे मुंबईत आमदार किती येतात आपल्या आशेने, म्हणजे आशेने म्हणजे कोणती आशा? मी या अधिवेशनासाठी की लोकांचे प्रश्न सोडवू। सरकारचा वरद हस्त पूर्ण द्या त्यांना, असा अर्धवट देऊ नका की बाबा डान्स बार आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, बिचारांचं 1 महिन्याचं नुकसान झालं, त्यांचं नुकसान झालं, पोलिसांचं झालं आणि कदाचित अजून त्यांचे पैसे वर येणार असतील, त्यांचं झालं। आता तो सांगतात आम्हाला नावं, मला पनवेलच्या खूप लोकांनी सांगितलं। मुंबई आणि नवी मुंबईमध्ये दिवसा अनेक हॉटेल, धाबे, बार पूर्णपणे बंद असतात, तेच रात्रीच्या वेळी अगदी झगमगाटात सुरू होतात, असं आमदार भास्कर जाधव म्हटले। दिवसाची आणि रात्रीची दृश्य ही पूर्णतः वेगळी असतात, त्यामुळेच यावर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली होती। आपल्याला आता मुंबईमध्ये कुठे काय डान्स बार वगैरे ते माझ्या आयुष्यात कधी मी बघितले नाहीत, परंतु तुम्ही रात्रीच्या वेळेला एकदा पनवेलला जा आणि दिवसाचे एकदा जाऊन बघा। दिवसाचे संपूर्णपणे अध्यक्ष महोदय ते सगळे धाबे, ते बार, ते हॉटेल्स पूर्णपणे बंद असतात, एकही हॉटेल उघडं नाही। परंतु पनवेलच्या बाजूने मुख्यमंत्री महोदय तुम्ही रात्रीचा प्रवास करून बघा। हा रात्रीचा प्रवास करत असताना आत बाहेर कुठे जायची गरज नाही, मेन हायवेतच मी बोलतोय। दोन्ही बाजूने इतक्या सगळा नुसता लखलखाट, ते संपूर्णपणे लाइटिंग, तो सगळा आवाज, ते सगळं पब्लिक। पण दिवसा एकदा जा आणि रात्री एकदा जा, आपल्याला आपोआप फरक जाणवेल, काही वेगळी चौकशी करण्याची गरज नाही। आणि म्हणून खरोखर जर आपल्याला याच्यावर बंदी आणायची असेल तर आपण या विषयामध्ये एकदा खात्री करून कठोर कारवाई कराल का मुख्यमंत्री महोदय? दरम्यान या मुद्द्यावर खुलासा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले होते। डान्स बार परवाने पूर्णपणे बंद असून केवळ ऑर्केस्ट्राचे परवाने दिले जातात, त्यातही अनेकांकडूनच नियमांचं उल्लंघन होतं, म्हणून हे परवाने रद्द केले जातात। मात्र यावर परमनंट उपाय करू असं ते म्हणाले होते। कोणालाही लायसन्स डान्स बारचा नाही, आता ऑर्केस्ट्रा बारचा लायसन्स आपल्याकडे आहे। त्याचे काही नियम आपण केलेले आहेत की ज्या नियमांमध्ये ती जागा किती असली पाहिजे, कोणालाही पैसे उडवता येणार नाही, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे पैसे उडवले तरी त्याला गुन्हा समजला जाईल असं आता आपल्या कायद्याप्रमाणे आपण केलेलं आहे। अशा सगळ्या गोष्टी आपण केल्यात, तरी देखील आपण जे सांगता ती वस्तुस्थिती तपासण्यात येईल। आपण आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे। पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीने ते सुरू करतात। त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की
एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची. तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे. त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय. आमचा प्रयत्न असेल की याच अधिवेशनात किंवा फारदर पुढच्या अधिवेशनापर्यंत कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आम्ही करणार आहोत. राज्यात डान्स बारला बंदी असूनही ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अशा पद्धतीच्या सगळ्या हॉटेल, ढाबा आणि बारची कसून चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरताना पाहायला मिळतेय.